बावडा सरपंचांचा लाल बावट्यात प्रवेश। डहाणू तालुक्यातील बावडा ग्रामपंचायतीचे सरपंच आणि डहाणू सरपंच परिषदेचे अध्यक्ष किशोर कळू यांनी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षात प्रवेश केला आहे। त्यांच्या सोबत ग्रामपंचायतीचे सदस्य भरत तांडेल व इतर 4-5 स्थानिक तरुण कार्यकर्त्यांनीही पक्षप्रवेश केला। किशोर कळू म्हणाले, कष्टकरी, शेतकरी आणि कामगार वर्गाच्या हक्कासाठी आम्ही एकसंघ लढा देणार आहोत। या घडामोडीमुळे डहाणू तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत सरपंच पक्षप्रवेश करणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे। जर तालुक्यातील सरपंचांनी पक्षप्रवेश केला तर राजकीय समीकरणांना मोठा हादरा बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही। आय न्यूज 28 साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट। नमस्कार, मी किशोर हरेश्वर कडू, बावडा ग्रामपंचायत सरपंच। आज आम्ही असंख्य असा कार्यकर्त्यांसोबत लाल बावटा पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे। लाल बावटा आमचा आवाज बनला आहे। गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायत बावडे प्रशासनाकडून मूलभूत सुविधापासून वंचित राहिलेला आहे। ग्रामसभेचे ठराव आणि मागण्या करूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही। गावाच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या विरोधात आज मी लाल बावटा पक्षात प्रवेश घेतलेला आहे। हा प्रवेश सत्तेसाठी नाही तर जनतेच्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठीचा आहे। जय हिंद। त्या सर्व सरपंचांचे एक सरपंच परिषद आहे आणि त्या परिषदेचे ते अध्यक्ष आहेत आणि एकदा नाही तर दोनदा लागोपाठ ते अध्यक्ष राहिलेत आणि आज तालुक्याच्या सरपंच परिषदेचे अध्यक्ष आपल्या पक्षात प्रवेश करतायत। कॉम्रेड सीता जाधव यांनी त्यांचा पक्ष प्रवेश करून घ्यावा। मागून झेंडेवर करा, अरे लढेंगे, कॉम्रेड तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, कॉम्रेड तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं।